आणि स्पोर्ट्स कॅपिटलचे मालक नदीम शेख यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गार्ड आणि सॉक्स ची व्यवस्था करण्यात आली होती। या सर्वांचे साईसाई ग्रुप तर्फे खूप खूप आभार। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय उमेलमान प्रीमियर लीग 2024 सीझन 4 हे महासंग्राम आणि आपला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। भानुदासजी घरत साहेबांच्याकडून पारितोषिक आलंय। धीरेन चॅलेंजर्स संघासाठी पारितोषिक आहे। जर लगातार 3 सिक्स जोडले तर पारितोषिक आहे 2000 रुपयाचा कॅश प्राइज। चला जाऊयात मॅचच्या दिशेने। एक रंगतदार मॅच आणि आजच्या दिवसातील आपण शेवटची अंतिम मॅच पाहतोय। एका बाजूने जर बघितलं तर युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये काशीबाई 11 अशा दोन संघांना आपण पाहतोय जिथे बॅटिंग करताना युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर्स संघ मैदानामध्ये आहे आणि पहिला चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पाठवरती नाही चेंडू आला कारण की टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहिला आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। निर्धाव चेंडू आहे आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। प्रथमतः बॅटिंग करताना युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर्स संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आणि धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावर। आजचा पहिला दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये टोटल आजच्या दिवसामध्ये 7 मॅच खेळवल्यात आणि 8वी मॅच आपल्याला पाहायला मिळते। उद्याचा दिवस एक रंगतदार असेल। उद्याच्या दिवसामध्ये या ट्रॉफीवरती मेगा फायनलची ट्रॉफी कोणाच्या नावावरती राहणार आहे, कोण संघ 2024 सीझन 4 चा मानकरी राहणार आहे, हकदार कोण असेल याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। पण त्यासाठी स्ट्रगल करतात प्रत्येक संघ मैदानामध्ये। लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये एका उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले, कॉलिंग दिली जाते आणि तदनंतर साईराजने पकडली झेल। विकेट क्रमांक पहिला फलंदाजीतून माघारी परततोय, हा पहिला झटका। बच्चा बच्चा जय श्री राम बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा। थँक्यू धीजे। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। धावा फळकावरती 6 पाहिला ज्या पहिला चेंडूवरती आल्या होत्या आणि तदनंतर खूप चांगली गोलंदाजी। चेतनचा पलटवार चांगला होता, चेतनचा कमबॅक चांगला होता कारण की 2 डॉट बॉल हाताळले आणि तदनंतर शनीला माघारी परतवलं गेलं। रोहित आणि प्रसादची जोडी आता मैदानात। हलक्या गतीने कट करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जर बघितला गेला तर गली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डला अडवलं जाईल चेंडू आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आता वाढेल। धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली। 7 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। एक विकेट गमावताना 7 धावसंख्या फळकावरती आहेत। 5 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झाला। विशेष कौतुक करावं लागेल चेतनचं की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एकही धाव दिली नाही। पहिला चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर देखील कंट्रोलमध्ये दिसले गोलंदाजी करताना आणि सिच्युएशनला हँडल करताना गोलंदाजी चांगली केली आहे। शेवटचा अंतिम चेंडू आहे चेतनचा, बघावं लागेल अंतिम चेंडूवरती किती धावा येतील। अपस्टंपच्या बाहेर चेंडू यावेळेस पंचांच्या आत समांतर पाहतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अर्थात अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे टोटल 8 या आकड्यावरती, जिथे प्रथम क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती आहे आणि 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला। 8 धावा फळकावरती
युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर संघ बॅटिंग करताना आपण मैदानामध्ये पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू सोडू दिलाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. इथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. आणखी एक अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली गेली आता यावेळेस मात्र 9 आकडावरती. मग याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या गोलंदाजाने धावा दिला नाही, पण तदनंतर 2 वाईट चेंडू हाताळले गेले. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आणि प्रतीक्षा करावी लागेल शेवटचा अंतिम चेंडू लँड होण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सुरुवात करेल. डेड बॉल मृत चेंडू असा घोषित केला गेला. आपण पाहतोय साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग 2024 हे क्रिकेटचं दैदित्यमान आयोजन आहे. खूप चांगलं नियोजन पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा लगातारचा 3रा वाईट चेंडू आहे. आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो ना, बघ प्रीमियर लीग मध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रीमियर लीग एक असा प्लॅटफॉर्म असतो की जे गावचे नवीन युवा होतकरू खेळाडू जे तयार होत असतात, जे रायझिंग स्टार असतात, त्यांना एक संधी असते, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो की मग आपल्या गावच्या रेग्युलर संघामध्ये प्रवेश करायचा असेल तर इथे तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवला तर कदाचित रेग्युलर क्रिकेट्समध्ये देखील तुमची वर्णी लागू शकते. आणि त्यासाठी अनेक सारे खेळाडू अर्थात युवा खेळाडू अनेक सारे आपण मेहनत करताना पाहतो या प्रीमियर लीग मध्ये आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. बरेचसे युवा खेळाडू असे आहेत की ज्याने प्रभावशाली ठरलेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक समाप्त झालं प्रथम क्रमांकाचं. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना युवा उमलमान धीरेन चॅलेंजर संघाला आपण पाहिला. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचला गेला 11 या आकड्यावरती, जिथे 1 विकेट गमावला गेला. एक निल्सन फिगर पाहायला मिळते. 11 या आकड्यावरती 1 विकेट गमावला गेला. साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाला धन्यवाद देतो. साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL दरम्यान डॉक्टर सोनल शिंदे यांचे ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे उमेलमान प्रीमियर लीग 2024 मध्ये. संवाद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यावेळेस पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल पाठची फेस चांगल्या पद्धतीने ओपन केली होती आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावसंख्या फळकावरती गुण फळकावर आपण पाहतोय 12 आकड्यावरती. पहिला विकेटचा विचार केला तर अगदी 4थ्या चेंडूवरती परतला होता. तदनंतर रोहित आणि प्रसादची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. डबल सिंगल वरती थोडासा फोकस केला 12 धावा फळकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती गोलंदाज गणेश. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. महिला माता भगिनींना देखील आपण या स्पर्धेमध्ये आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलंय की इथे उपस्थिती त्याने नोंदवली आहे. म्हणजे आपल्या गावचे होतकरू खेळाडू त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या प्रत्येक संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. हा पहा, ब्लास्ट केला जाईल. चेंडूला सरळ पाठवलाय षटकाराकरिता. डीजे आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली टोटल 18 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहिला. पुन्हा एकदा उडवलाय. अजून एक तडाखा येतोय, अजून एक धमाका. लगातार बार दुसरा षटकार. दोन आले, तिसरा देखील येईल का? प्रसाद जबरदस्त बॅटिंग करतोय. गणेशच्या विपक्षामध्ये लगातार 2 आलेत.
सोडू दिलं यावेळेस, कारण की ऑप्शनच्या दूर चेंडू होता, बाहेर होता. आणि अनेकदा पाहिलं आहे की जेव्हा पण मोठे फटके तर गोलंदाज फलंदाजापासून थोडासा दूर राहण्याचा प्रयत्न करतो, मग त्याच्या बॅरेट पासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि अनेकदा वाईड चेंडू अशा येत राहतात. असं आपण अनेकदा चित्र पाहिलं आणि तेच दृश्य पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती वाढत जाऊन पोहोचली गेली 25 आकड्यावरती. पुन्हा उडवलाय, लगातार तिसरा येईल का यावेळेस, पण उंची जास्त आहे, लांबी कमी आणि तदनंतर गोलंदाजाचा पलटवार. तू है शेर तो मैं भी हूं, सवा शेर दाखवताना विकेट क्रमांक दुसरा प्रसादला माघारी परतावं लागेल. लगातार तिसरा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये प्रसादने आपली विकेट गमावली गेली आणि विकेटची गरज देखील होती. मग पारी सांभाळणं फार मोठी गरजेची गोष्ट असते मैदानावरती. 2 सिक्स आले होते. स्कोर जर बघितला गेला तर 25, हातामध्ये चेंडू आणखी 3 बाकी होते. कदाचित डबल सिंगल म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये डबल सिंगलला इम्पॉर्टन्स का दिला जातोय किंवा डबल सिंगल का महत्वाचे आहे, त्याचं रिझन हे की तुम्ही मोठे फटके आले तर अनेकदा पाहिलंय की मोठे फटके आल्यानंतर फलंदाज स्ट्राईक रोटेट करतो. ते गरजेचं देखील असतं की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तुमची पारी हळूहळू का होईना पण बिल्ड करता. आणि पण इथे मोठ्या फटक्यांच्या मोहामध्ये लगातार तिसरा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला गेला आणि परिस्थिती जी कंट्रोलमध्ये होती ती आता समोरचा संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आणि 25 या आकड्यावरती झटका क्रमांक दुसरा प्रसाद जो चांगली बॅटिंग करत होता त्याला आता माघारी परतावं लागलं गेलं आणि क्रमांक 4 वरती आता त्याच्या जागेवरती आपण साईलला पाहतोय. गणेश गोलंदाजीवरती 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तदनंतर कदाचित तुम्हाला 50-50 मॅजिकल ओव्हर देखील तिसरी पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस आहे. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. इट्स अ बीम अ बॉल. बझर वाजेल. हाईट फॅक्टरचा विचार केला जाईल कारण की कमरेच्या वरती जर फुलटॉस चेंडू हाताळला गेला तर मग तिथे बीमरच्या स्वरूपामध्ये नो चेंडू दिला जातोय आणि नो चेंडू आहे तर येणारा पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रनआउट नाही होणार. कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त रनआउटचा विकेट गृहीत धरला जातो. परमिशन असेल. हलक्या गतीने चेंडूला कट केलाय. कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधोमध चेंडू आहे. अडवलं जाईल. डीप मधनं क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे आणि मग फेकी करेपर्यंत जर या चेंडूच्या पाठीमागे धाव बघितली गेली तर बनवली गेली 1 आणि एका धावेच्या मदतीनं धावा फळकावरती जोडला 27 आकड्यावरती. जितेश क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे आणि 27 धावा फळकावर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस कव्हर्सला गॅप क्लिअर करायचा प्रयत्न होता पण डीप मधनं क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचले आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर नाही अडवू शकत. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती पुन्हा वाढतील. जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पंचांचा इशारा येतोय षटक क्रमांक 3 आणि हे आहे मॅजिकल ओव्हर अर्थात 50-50. 14 धावांचं टार्गेट असेल. 14 धावा बनवला तर +7 मिळतील. त्यापेक्षा अधिक धावा बनवला तर एक्स्ट्रा धावा वाढत जातील. पण जितक्या धावा कमी तितक्या डिवाइड 2 असं इक्वेशन पाहायला मिळेल. त्यामुळे आता किती धावा बनवला जातील, किती धावांचा बेनिफिट बॅटर्सला होईल की या षटक बॉलरच्या नावावरती राहिले देखील पाहणं गरजेचं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. आणि जे आपण मॅजिकल ओव्हर्स पाहतोय आणि षटक क्रमांक 3 संतोष पंडित. पहिला बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईनचा खेळाडू तिथे पोहोचेल. वेगाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर फेकी थोडीशी वाईडिश. धावा बनतील ती म्हणजे 1 आणि एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली गेली 30 आकड्यावरती. क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं तर वर्तुळाकार ज्यावेळेस मैदान पाहतो त्यावेळेस मी अनेकदा उल्लेख केला की सर्वात चांगली प्लेसमेंट किंवा जिथे सर्वात डिफिकल्ट असतं ना क्षेत्ररक्षण करण्याचं ते म्हणजे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन.
कारण की तिथून जर चेंडू निसटला तर लॉंग स्टॉपला चौकारच पाहायला मिळतो, त्यामुळे क्विक लागतं आणि तिथे चेंडू देखील वेगाने येतं, त्यामुळे तुम्हाला विदिन द सेकंड चेंडूवरती रिॲक्ट करावं लागतं. आणि तेच पाहायला मिळालं मागच्या चेंडूवरती की थोडासा अडचण पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांमुळे आणि तिथे जातर एक धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जोडल्या होत्या. तर 30 आकड्यावरती येणारा पुढचा दुसरा चेंडू आला डॉट. म्हणजे मॅजिकल ओव्हर मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती एकच धाव दिली आतापर्यंत संतोष पंडितने. गोलंदाज तयार होत आहे चेंडू क्रमांक 3 घेऊन. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, इथे अपील पंचांकडे दाद मागितली जाते आणि तदनंतर बॅटची कडा, फलंदाज होतो बाद. विकेट क्रमांक 3. आमच्यामध्ये उपस्थित आहेत शंकर बणे साहेब, त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय आणि स्वागत सन्मान करतील त्या आमच्या साई ग्रुपच्या भक्ती पाटील. तुम्हाला विनंती करतोय की शंकर बणे साहेबांचा सन्मान करायचा आहे. तर इथे 50-50 ओव्हर्स मध्ये जर बघितलं तर 3 चेंडू फेकून झालेत, 1 विकेट मिळाला, 1 सिंगल धाव देखील मिळाली आणि टोटल धावसंख्या फळकावरती 30 आकड्यावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा कंट्रोल मध्ये आणली गोलंदाजी आणि त्याचं रिझन काय तर आपण या गोष्टीची चर्चा केली होती की प्रसादची विकेट बघा, 2 मोठे फटके मारल्यानंतर प्रसाद तिसरा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावला गेला आणि तिथे कंट्रोल मध्ये पुन्हा गोलंदाज येताना दिसले आपल्याला. कदाचित प्रसाद मैदानामध्ये असतं तर आता परिस्थिती वेगळी असती. पुढचा बॉल पायावरती आदळला, बॅटची कडा, हा प्रश्नचिन्ह, पण एक धाव बनवली जाईल. अपील तर केली होती, पंचांचा इशारा एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव. इम्पॅक्ट करत नव्हता यष्टांवरती चेंडू, विकेटला मिसिंग होता आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 31 आकड्यावरती, जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढच्या येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 सिक्स जोडावे लागतील, कारण की 2च धावा आतापर्यंत आल्यात. 12 धावा जोडल्या जातील का? इथे पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल बनवली जाईल आणि एका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. दुसरी धाव बनवली गेली आणि दुसऱ्या धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल 33 आकड्यावरती. मॅजिकल ओव्हर्स मध्ये 2च संघांना आतापर्यंत आपण पाहिलंय की जे 14 धाव्यांचा टार्गेट त्याने कंप्लीट केलाय, बाकीचे इतर संघाने. आणि कदाचित मॅजिकल ओव्हर्स मधला हा षटक जो आहे तो सर्वात कमी ॲव्हरेजचा. लवा फुलटॉस होता पायावरती, पंचांचा इशारा, इम्पॅक्ट करतोय लाईन मध्ये चेंडू, इशारा आला पंचांचा, फलंदाजाला परतावं लागेल. लीग बिफोर विकेटची अपील आणि तदनंतर विकेट क्रमांक 4, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आमच्यामध्ये उपस्थित आहेत त्या आमच्या गावातील डॉक्टर सोनल शिंदे, त्यांचा पण आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. हर्षदा घरात तुम्हाला विनंती करतोय की डॉक्टर सोनल शिंदे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धावा फळकावरती जर बघितला तर जोडल्या गेल्या मायनस करून 31 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा फळकावरती आहेत. 2 धावा मायनस केल्या गेल्या. 33 धावा होत्या, -2 केल्यानंतर 31 धावा फळकावरती पाहतोय. 3 षटकांचा खेळ जिथे समाप्त झालाय. वसेमध्ये पहिल्यांदा वसे टेनिस क्रिकेटमध्ये आपण हा फॉर्मॅट पाहिला की जिथे मॅजिकल ओव्हर 50-50 ओव्हर ISPL नंतर हा आपल्याला आय थिंक सो पहिल्यांदा पाहायला मिळतोय. लीग स्टेबल मध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळेल, कारण एक वेगळा इव्हेंट ISPLच्या माध्यमातून आणला गेला आणि आता सगळे ऑर्गनायझर हा इव्हेंट एक्सेप्ट करताना आपण पाहतोय. आणि दरवर्षी साई काहीतरी एक नवीन असते ना, यावर्षी हे नवीन. नक्कीच, आणि दरवर्षी कन्सेप्ट असते साई ग्रुपची की काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न. कदाचित येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये टेबल ओव्हर देखील पाहायला मिळेल. कदाचित जो आपण ISPL मध्ये 9वा पाहिला होता तो देखील पाहायला मिळू शकतो, कारण की अशा सगळ्या कन्सेप्ट क्रिकेट ज्या पद्धतीने इम्प्रूव्ह होत चाललाय ना, त्या पद्धतीने अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो.
आणि क्रिकेट वेगवेगळ्या आता वळण देखील घेत चाललाय. कारण की आधी आता T20 क्रिकेट जसं चर्चेमध्ये आपण पाहतोय, इंडियन प्रीमियर लीग IPL चालू आहे. IPL मध्ये आधीचं क्रिकेट 2008ला ज्यावेळेस सुरुवात पाहिली होती त्यावेळेस मॅक्स टू मॅक्स 120-130 स्कोर इनफ असायचा, पण आता 270 धावा देखील असं वाटतंय की टार्गेट चेस होऊ शकतं. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 32-32 आकडावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये धावांना थोडासा संपुष्टी लावली गेली आणि चौथ्या षटकामध्ये बघा संतोषच्या पाठोपाठ चांगली गोलंदाजी इथून करतोय. निपुण आहेत गोलंदाजीवरती. एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडली जाईल. 33 आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आजच्या दिवसातील ही शेवटची अंतिम आपण मॅच पाहतोय, जिथे युवा उमेलमान धीरेन वॉरियर्स, धीरेन चॅलेंजर्स या संघाला पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये काशीबाई 11 सरळ हातामध्ये चेंडू आणि तदनंतर आणखी एक विकेट. क्रमांक 4 क्रमांक 5 फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. आमच्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या गावातील डॉक्टर सोनल शिंदे. डॉक्टर सोनल शिंदे मॅडमना मी विनंती करेल की त्यांनी 2 शब्द सांगावे IPL बद्दल. नमस्कार सर्वांना उपस्थित मंच. साई ग्रुप आयोजित उमेळमान ग्रामस्थ पुरस्कृत उमेळमान प्रीमियर लीग 2024 वर्ष 4 इकडे मला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व आयोजकांचे खूप खूप अभिनंदन. हा 4था वर्ष ऑर्गनाईज केलेला आहे. खूप सुंदर उपक्रम आहे हा. मी ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी आलेच आहे आणि मला खूप आवडतं UPL थ्रू खूप यंग टॅलेंटना एक प्लॅटफॉर्म मिळत आहे. म्हणजे ज्यांना गावामध्ये क्रिकेटची आवड आहे त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत आहे आपलं टॅलेंट प्रदर्शनसाठी. आणि शिवाय क्रिकेट म्हटलं की फिटनेस तर आलाच. सो फिटनेससाठी पण एक खूप छान प्रोत्साहन आहे UPL. खूप खूप अभिनंदन साई ग्रुप. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मॅडम. तुमचा नेहमीच तुम्ही काही ना काही मोलाचा संदेश देत असता. तुम्हाला एक प्रश्न असेल की ही जी मुलं ग्राउंडवरती सराव करतात किंवा आता मॅचेस खेळतात तर त्यांच्या फिटनेससाठी त्यांनी काय स्ट्रेचिंग वगैरे करायला पाहिजे की त्यांना गरज आहे का त्याची? हो, त्यांना खूप वॉर्मअप पासून ते स्ट्रेचिंगपर्यंत सर्वच गरजेचं आहे. डायरेक्ट येऊन पिचवर बॅट आणि बॉल हातात घेऊन खेळण्यात खरंच म्हणजे दे कॅन प्ले, ते खेळू शकतात, पण त्याच्यानी त्यांना बॉडी पेन, मग कुठेतरी कोणती मसल इंजुरी, बोन इंजुरी, रॉंग प्रकाराने त्यांनी केलेले एक्सरसाइजेस, तर एक थोडंसं प्रोफेशनल हेल्प घेऊन एक्सरसाइजेसचं थोडं त्यांना मार्गदर्शन दिलं तर खूप छान होईल. कारण मी बघितलं सगळे डायरेक्टली येऊन पिचवर एक आय थिंक 50% तरी तसे करतायत. तर प्लीज वॉर्मअप टू स्ट्रेचिंग दोन्ही पाहिजे. बरोबर आहे डॉक्टर मॅडम. कारण तुम्ही बोललात की विदाऊट स्ट्रेचिंग ते डायरेक्टली सामना म्हणजे खेळायला येतात आणि याच्यातले आपण बघितले तर 70 ते 80% मुलं आहेत ती जॉब करतात, तर त्यांना स्ट्रेचिंगला वगैरे टाइम नाही, ते डायरेक्टली प्रॅक्टिस करतात. आणि आजच्या समजा आपण बघितले 40+ मॅच किंवा यंगची मॅचेस तर त्यांना क्रॅम्प जास्त येत होतं. क्रॅम्प येण्याचं मॅडम कारण काय? क्रॅम्प येण्याचा सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या याच्यात कारण म्हणजे डिहायड्रेशन. सगळ्यात जास्त हायड्रेशन पाहिजे. म्हणजे तुमचं जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आहेत, काही नाही तर ॲटलिस्ट पाणी, लिक्विड इंटेक भरपूर पाहिजे. उन्हामध्ये तर पर्स्पिरेशन, घाम खूप येत असतो, तर वॉटर लॉस भरपूर प्रमाणात असतो आणि त्यामुळे क्रॅम्प्स यायची शक्यता जास्त असते. तर मग म्हणून हायड्रेशन, एनर्जाल, इलेक्ट्रॉल, ORS जे मिळेल ते लिक्विड स्वरूपात घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एखादी चपाती कमी खाल्ली तर चालेल, पण वॉटर इंटेक भरपूर पाहिजे. थँक्यू डॉक्टर मॅडम तुमचा मोलाचा संदेश दिल्याबद्दल. बॅक टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच खूप चांगला संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला गेला की बघा मैदानामध्ये तुम्ही ज्यावेळेस पोहोचता ना, वॉर्मअप करणं गरजेचं आहे. मग मॅच चालू होण्याचे पहिले 5 ते 10 मिनिटाचा वेळ तुम्ही ऍटलीस्ट स्ट्रेचिंग जरी कराल तरी पण जे इंजुरीज होतात मैदानामध्ये त्या तुम्ही वाचवू शकता. आणि उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी बॉडी हायड्रेट ठेवणं फार गरजेचं असतं. त्यामुळे मिनिमम दिवसातून 3-4 लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे. कारण की क्रिकेटर्स लोकांना सध्या खूप प्रॉब्लेम आपण पाहतो की क्रॅम्पचा प्रॉब्लेम येत असतो. आणि मी म्हणेन की पाणी जेव्हा पण प्याल तेव्हा बसून पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गुडघ्यांचा त्रास होणार नाही.
जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. इथे जर बघितलं गेलं तर लॉस करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर संतोषच्या पहिला चेंडूवरती चौकार पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 41-41 आकड्यावरती. जाऊयात डीजे कडे. थँक्यू डीजे. 41 फळकावरती जोडला गेला या चौकाराच्या मदतीनं. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती बनवली गेली. ती एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जोडली गेली 42-42 आकड्यावरती. स्टार्ट चांगला मिळाला होता पण तदनंतर मिडल ओव्हर्स मध्ये थोडासा धावसंख्या पडताना आपण पाहिला. जिथे षटक क्रमांक 3 मध्ये 4थ्या षटकात बघा एक चौकार आला. आपण 2 विकेट गमावले होते आणि तिथे देखील 6 धावा आल्या आणि षटक क्रमांक आता 5वं शेवटचं अंतिम प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा चांगल्या मिळालेल्या. जिथे पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आलेल. पण तदनंतर जसजसे विकेट जात राहिले तसशी मॅच मध्ये कलाटणी पाहायला मिळाली. इथे अजून एक फलंदाज बाद होतोय. आणखी एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. हा विकेट क्रमांक जर बघितला गेलं तर 7वा विकेट आहे जो मैदानाच्या बाहेर परतला गेलाय आणि म्हणूनच ही परिस्थिती पाहायला मिळाली. कारण की ज्या गोष्टीची चर्चा सकाळच्या सत्रापासून वारंवार करत आलोय की तुम्हाला धावा बनवायच्या आहेत तर पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप बनली नाही. एकही अशी पार्टनरशिप नाहीये की जिने 15 ते 20 प्लस धावा बनवल्यात. मध्यांतरी आपण प्रसादला खेळताना पाहिलं होतं चांगलं. तो देखील परतला गेला. स्टार्टिंग शनीने चांगली केलेली तो देखील परतला गेला. पण त्यानंतर प्रसाद आणि शनीने सोडला तर एकही फलंदाज नाहीये ज्याने मोठे फटके पाहिलेत. त्याच्या बॅटमधून प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार आले आणि ओमकारने आता नुकताच एक चौकार जोडलाय. टोटल धावा फळकावरती आहेत 42-42 आकड्यावरती. षटक क्रमांक शेवटचं अंतिम आहे आणि ज्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कौतुक करावं लागेल संतोषचं ज्याने षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी केली. मॅजिकल ओव्हर्स मध्ये 50-50 मध्ये आला. 3च धावा दिल्या. 2 विकेट मिळवले. तदनंतर त्याच्या पाठोपाठ निपुणने चांगली गोलंदाजी केली आणि आता बघा स्पेलचं दुसरं षटक संतोष हाताळतोय. आणखी एक चांगला बॉल संतोषच्या माध्यमातून आउट ऑफ द ऑफ स्टंप आणि तदनंतर पंचांचा इशारा डॉट बॉल पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण साई ग्रुप आयोजित उमेदवार प्रीमियर लीग पाहतोय सोशल मीडियावरती या स्पर्धेची खूप सारी चर्चा मागच्या 8 ते 10 दिवसांपासून आपण पाहत आलोय. मग या टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे अनेक सारे खेळाडू आपण पाहिले. त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरनं खूप साऱ्या शुभेच्छा येत होत्या. ज्यामध्ये करण अंबालाला आपण पाहिलं, थॉमस डायसला पाहिलं, अंकुर सिंगच्या माध्यमातून शुभेच्छा पाहिल्या. विश्वजित ठाकूर, बंटी पटेल असतील, कृष्णा सातपुते असतील, प्रथमेश ठाकरे असतील, अशा अनेक साऱ्या खेळाडूंच्या शुभेच्छा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या व्हिडिओजच्या माध्यमातून पाठवल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील पाहिल्या. सो सोशल मीडियावरती देखील या स्पर्धेची चर्चा अनेक साऱ्या दिवसांपासून चालू आहे आणि युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग आहेत ज्या स्पर्धेला भेट देत आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊयात. इथे अपील पाहायला मिळाली होती पण पंच म्हणतात की लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जोडली गेली टोटल 45 आकड्यावरती आणि विजयासाठी 46 धावांचं आव्हान दिलं गेलं. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना युवा उमलमान धीरेन चॅलेंजर संघाने बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती बनवल्या 45 आणि काशीबाई 11च्या विपक्षामध्ये रनचेस दिला गेलाय 46 धावांचं. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये हे 46 धावा बनवल्या जातील या 46 धावा रोखल्या जातील हे पाहूयात. येणारी वेळ उत्तर देईल पण वेळ कोणाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तिथपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा परतूयात या मॅचच्या उत्तरार्धाकडे. आमचे गावान मोठा. धन्यवाद डीजे. साई ग्रुप आयोजित वुमेनमॅन प्रीमियर लीग वर्ष 4थे आणि आजचा हा शेवटचा सामना मैदानात सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा 8वा सामना सुरू आहे मैदानामध्ये. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला खालील व्यक्तींनी मदत केली आहे. विवेकदादा कृष्णा पाटील, नरेशदादा कृष्णा पाटील, ॲडव्होकेट भरतदादा कृष्णा पाटील, सौ अर्चनाताई भरत पाटील, ड्रीम अरेना समीर, रेमंड डिसोजा, किनी लाईफ स्पेस डेव्हलपर्स मनोहर किनी, युवराज किनी, हेमचंद्र किनी,
राहुल कृष्णचंद जयस्वाल, हेमचंद्र मनोहर किनी संचालक, वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अर्नाला, संतोष कनोजिया स्मार्ट इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड, आई मेडिकल, सुरेश कुमार, सुशांत किणी, आदिश नंदकुमार, कल्याण शेट्टी, राजाराम बाबर, राजेश आचार्य, मणिराम विश्वकर्मा, केसीनाथ आत्माराम पाटील, गणेश पाटकर, महाराष्ट्र जनरल कामगार सेना, रकुमाई डेव्हलपर्स बुलेश गरत, आशीर्वाद डेव्हलपर्स राकेश गरत, संदीप गरत, रमेश म्हात्रे, स्पोर्ट्स कॅपिटलचे मालक नदीम शेख, विनोद किनी सर, नेहा पाटील मॅडम, नाना तारकर, युग मोहन गरत. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला जी पारितोषिक लाभले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: परिंता इन्फोटेकचे मालक दिगंबर नारायण पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी एक जॅकेट, उत्कृष्ट फलंदाज एक ट्रॅकसूट, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॅकसूट, मालिकावीर ट्रॅकसूट महेश गरज सर यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक भरत रामभाऊ पाटील यांच्याकडून आकर्षक कॅप, कैलासवासी हरेश रामचंद्र गरत यांच्या स्मरणार्थ दर्पेश पाटील गुड्डू याच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बॅट, कैलासवासी हेमंत आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी दिग्बी मनोज पाटील यांच्याकडून आकर्षक बॅट, स्पोर्ट्स कॅपिटलचे मालक नदीम शेख यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गार्ड, सॉक्स आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक बूट, राहुल जयस्वाल यांच्याकडून मालिकावीर साठी आकर्षक स्मार्टफोन, एम फिट बीटचे मालक चिराग प्रकाश पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी 6 महिने जिम फ्री, तसेच सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जो पटकावेल त्याला 3 महिन्याची जिम फ्री देण्यात आले एम फिट बीच तर्फे. तसेच विशेष आभार ग्रामसेवा मंडळ उमेरमान, चक्रयो सेवा मंडळ उमेरमान, VCPL केबल नरेश दादाकृष्ण पाटील, समीर हेमराज पाटील, देवेंद्र भालचंद्र पाटील, मानव सुरेश गरत, राम राठोड, संजय गोरखनाथ पाटील, धीरे नरेश गरत, निपुण प्रवीण गरत, पंकज तुकाराम पाटील, अशोक किणी, धीरज बलराम पाटील, राजू पाटील, जयेश पाटील, पद्मावती साऊंड्स, DBN लाईव्ह, कल्पक पाटील, शुभजल सिद्धेश शशिकांत पाटील, अमित पाटील, अमित गरत, भरत रामभाऊ पाटील, प्रतीक प्रिंटर्स, प्रिंट्स स्पोर्ट्स, संतोष गणपत कोळी, उमेरमान क्रीडा संकुल, दीपू पाटेकर यांनी सर्व जे टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू आहेत त्यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मदत केली. संदेश पाटील, विलास गरत, नागेश पाटील या सर्वांचे साई साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. आणि या टुर्नामेंटसाठी स्कोररची भूमिका बजावली जे सकाळपासून इकडे आहेत पंकज पाटील आणि DJ पद्मावती साऊंड जयेश पाटील हे आपल्याला सुंदर सुंदर अशी गाणी ऐकवतात आणि सुंदर समालोचन करतात ते आपले गणेश पांडव आणि मनीष पाटील. तसेच पंचगिरी जी भर उन्हामध्ये सकाळपासून आजचा जवळजवळ 8वा सामना मैदानात सुरू आहे तर पंचगिरी एकदम ठाम पद्धतीने पार पाडतात ते आपले महेंद्र शिंदे आणि महेश मकवाना या सर्वांचे साई साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. तसेच लकी ड्रॉचं आयोजन साई साई ग्रुपने केलेलं आहे तर आज आणि उद्या लकी ड्रॉचं कुपन वाटप आमच्या साई साई सभासदांकडून सुरू आहे. तरी ज्या सभासदांनी महिला सभासद किंवा पुरुष सभासद 50+ त्यांनी जे कुपन आतापर्यंत घेऊन गेले नसतील त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता उमेरमान क्रीडा संकुलमध्ये हजर राहून आपले कुपन घेऊन जायचं आहे. लकी ड्रॉला सुरुवात उद्या दुपारी 3 वाजता साई साई ग्रुप तर्फे करण्यात येईल. तसेच महिलांसाठी प्रथम पारितोषिक ही उत्कृष्ट अशी पैठण असेल आणि पुरुषांसाठी प्रथम पारितोषिक एक स्मार्ट वॉच असेल. याची नोंद घ्यायच्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक आणि खेळाडू वर्गांनी. धन्यवाद. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ज्याने मनीष तुम्हाला थांबवतो मी. विनोद किनी सर आणि रचनाताई किणी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्टेजवरती येत आहे. अच्छा सरांचा सामना सुरू आहे. ठीक आहे चालेल. मनपूर्वक आभार सर्वांचे पुन्हा एकदा ज्यांनी या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे उमेरमान प्रीमियर लीग 2024 मध्ये. आणि आजच्या दिवसातील या पहिल्या दिवसातील शेवटची अंतिमची मॅच आपण अनुभवण्यासाठी जात आहोत जिथे युवा उमेरमान धीरेन चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये काशीबाई 11 अशा 2 संघांना लढताना पाहतोय. प्रथमतः बॅटिंग केली धीरेन चॅलेंजर संघाने. धावा फळकावरती बनवल्या गेल्या 45. 46 धावांचा आव्हान दिलाय आणि 46च्या रनचेस मध्ये गणेश आणि कनकची जोडी मैदानात. पुढचाच बॉल उडवलाय, पाठवलाय सरळ सीमा रेषा बाहेर निघून जाईल चेंडू. षटकार
सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. मनीष पाटील, तुम्हाला विनंती असेल की आपले स्कोरर पंकज पाटील आणि निलेश पाटील सगळ्यापासून ती स्कोरिंग करतात, तर त्यांच्याकडे पॉईंट टेबल आय थिंक त्यांनी बनवलेलं आहे, तर तुम्ही जरा त्याचा जर सर्व प्रेक्षकापर्यंत ते पॉईंट टेबल पोहोचवलं तर बरं होईल. नक्कीच 16 वेळामध्ये जे पॉईंट टेबल बनवले गेलं ते देखील आपण पोहोचूयात प्रेक्षकांपर्यंत. कारण की पॉईंट्स कोणत्या संघाकडे किती आहेत हे देखील असणं गरजेचं आहे. कारण की मग उद्याचा दिवस थोडासा चर्चेत असेल, कोणता संघ पुढे आहे आणि कोणता संघ पाठीया. जर इक्वेशन असेल तर कदाचित रन रेट देखील इथे गृहीत धरला जाईल, ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला जाऊयात मॅचकडे. धावसंख्या फळकावरती जोडला गेला टोटल 6 आकड्यावरती. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे आणि तदनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जोडली जाते. टोटल 7 आकड्यावरती. सर्वेश आहेत गोलंदाजीवरती. पहिला डॉट बॉल आला, मग 6 पाहिला, मग पुन्हा डॉट बॉल आला आणि आता एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणि या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 7 आकड्यावरती 46 धावांचा रन चेस मध्ये. लव चेंडू होता, फ्लायटेड चेंडू होता. लव फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला, पण इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं आणि वेगाने एक धाव बनवली गेली. बघा, पॉवर प्ले मध्ये तुम्हाला सिंगल डबल धावा बनवणं थोडंसं कठीण जातं, कारण की अधिक खेळाडू जे आहेत ते पॉवर प्ले मध्ये आपण पाहत असतो. पण ज्यावेळेस निर्बंध पॉवर प्लेचा हटवला जाईल, मग डबल सिंगल देखील बनवल्या जातात. पॉवर प्लेचा निर्बंध जसं फील्ड खोलली जाईल ना, तशा डबल सिंगलला जास्त फोकस केलं जातं. त्यामुळे आता सध्या मी म्हणेन की तुम्हाला मोठ्या फटक्याऐवजी तुम्ही गॅप शोधा. गॅप हंटिंग करायला शिकले तर कदाचित तुम्हाला धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतील, धावा चांगला मिळतील. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॅट समोर आणली चेंडूच्या आणि तदनंतर सन्मान करताना हा एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 9 आकड्यावरती. बघा, कॅल्क्युलेशन चांगले त्या दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये. एक मोठा फटका आला, तदनंतर डबल सिंगल वरती फोकस करतायत आणि षटक क्रमांक पहिलं सर्वेश समाप्त होताना पण पहिली धावसंख्या विदाऊट लॉस फळकावरती जोडल्या गेल्या 9 आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळाला. एक मोठा फटका, डबल सिंगलला फोकस केला, पहिला पॉवर प्ले मध्ये धावा चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फळकावरती आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवरती आपण गोलंदाज प्रशांत पाटील. पॉवर प्लेचं निर्बंध आता हटवलं जाईल, परमिशन दिली जाईल डीप मध्ये थांबण्याची आणि फील्ड सेटअप कडे एकदा चर्चा करूयात आपण. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, तदनंतर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. अशा प्रकारचा फील्ड सेटअप घेऊन प्रशांत पाटील तयार. पहिलाच बॉल स्लोवर आहे, बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि तदनंतर मैदानाच्या प्लॉट मध्ये पाठवलाय, सरळ निघून जातोय षटकार. वतायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय आमच्यामध्ये उपस्थित आहेत नारायण पाटील यांचा आम्ही छोटासा स्वागत सन्मान करतोय साई साई ग्रुप तर्फे. हर्षदा घरात तुम्हाला विनंती करतोय की नारायण पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. नारायण दादा तुम्हाला विनंती करतो की समोर यायचं आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गणेश साई खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये, आक्रमकता दिसते, तीव्रता दिसते त्याच्याकडनं, मॅचला लवकर फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. पण गोलंदाजीवरती आता मी म्हणेन की गणेश वरती टार्गेट करावं लागेल. अशाच प्रकारची बॅटिंग चालत राहिली गणेशची तर मग मॅच एकतर्फी देखील करू शकतो आणि त्याच्याकडे क्षमता देखील आहे अशा प्रकारची फलंदाजी करण्याची. प्रशांत आहेत गोलंदाजीवरती. चेंडू क्रमांक 4, लव फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले गेले आणि फेकी करेपर्यंत धावा बनवल्या जातील त्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती
जाऊन पोहोचल्या गेल्या 18 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 धावा फलकावरती आहेत. 46चं टार्गेट दिलं गेलंय. 2 अंक या दोन्ही संघाला महत्वाचे आहेत. आणि पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला. फलंदाज कनकला माघारी परतावं लागतं. हा झटका क्रमांक पहिला. ग्रुप एचा आता पॉइंट टेबल कडे थोडस लक्ष घालूयात आपण. नक्कीच एम फिट बीट्स या संघाने आतापर्यंत 2 मॅच खेळलेत आणि त्यामधले दोन्ही मॅच ते जिंकले. त्यांच्याकडे 4 पॉइंट्स आहेत आणि नेट रन रेटचा जर विचार केला तर 8.608 असा नेट रन रेट त्यांच्याकडे आहे. तदनंतर जय श्री कृष्णा संघ सेकंड पोझिशन वरती आपण पाहतो, ज्याने 2 सामने खेळताना 1 मॅच जिंकलेत, 1 मॅच पराभूत झाले. त्यांच्याकडे आहेत 2 पॉइंट आणि नेट रन रेट मायनस मध्ये 2.009 असा नेट रन रेट त्यांच्याकडे. थर्ड पोझिशन वरती आपण पाहतोय परिंता किंगला पाहतोय, ज्यामध्ये 2 सामने खेळलेत आणि ज्यामध्ये 1 मॅच जिंकलेत आणि 1 मॅच त्यांची झाली आहे टाय. त्यांच्याकडे आहे 1 पॉइंट आणि त्यांच्याकडे नेट रन रेट आहे त्यांचा -2.100. आणि तदनंतर फोर्थ पोझिशन मध्ये SIPL जे 2 मॅच खेळलेत, ज्यामध्ये 1 मॅच ते पराभूत झालेत आणि 1 मॅच त्यांची झाली आहे टाय. त्यांच्याकडे देखील 1 पॉइंट आहे. नेट रन रेट त्यांचा थोड्या वेळामध्ये कळवतो. मनीष पाटील, तुम्ही आता जे सांगितलं पॉइंट टेबल, तर तुम्हाला काय वाटतं उद्या कुठल्या टीमला संधी आहे पुढे येण्याची? कदाचित जर Calculation काय सांगते? तर SIPL या संघाला देखील संधी आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर परिंता किंग्स जो संघ आहे त्याला देखील संधी असेल, कारण की 2-2 मॅच ते खेळलेत आणि त्यांची जी मॅच टाय झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या उद्याच्या दिवसामधली जी तिसरी मॅच आहे ना ती जिंकले तर कदाचित त्यांना मिळतील 3 पॉइंट. आणि जय श्रीकृष्ण संघ आहे त्याला उद्याची मॅच इम्पॉर्टंट आहे. ती मॅच जर ते जिंकले तर ते क्वालिफायचे त्यांचे चान्सेस पक्के होतील, पण जे पराभूत झाले तर या 2 संघांना ते संधी देऊन जातील. मग आजच्या दिवसातील टॉपचे 2 संघ कुठले आहेत? आजच्या दिवसातील टॉप मध्ये जर बघितलं गेलं तर एम फिट बीट्स संघ आहे जो 4 पॉइंट वरती आहे आणि सेकंड ग्रुप जो आहे त्या ग्रुपचे पॉइंट टेबल अजून येणं बाकी आहे. धन्यवाद. सेकंड ग्रुप मध्ये ओम साई तीर्थ. ओके, धन्यवाद, थँक्यू. हा संघ आहे 2 मॅच मध्ये दोन्ही मॅच जिंकले, 4 पॉइंट वरती ते देखील आहेत आणि त्यांचा नेट रन रेट आहे 4.51. म्हणजे उद्या बऱ्याच संघांना खूप मेहनत करावी लागेल. उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे आणि एक दुसऱ्यावरती उद्या डिपेंड देखील राहतील. आणि लीग मधली हीच खरी मजा आहे की अंतिम दिवसामध्ये अंतिम चरणामध्ये जेव्हा मॅच जाते तेव्हा एक दुसऱ्यावरती डिपेंड असतात. इथे पहा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांचा इशारा जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 18. षटक क्रमांक 3 प्रसाद आहे गोलंदाजीवरती, जे मॅजिकल ओव्हर 50-50 ओव्हर आहे मैदानामध्ये. 14 धावांचं टार्गेट असेल. इथे 14 धावा बनवल्या तर 7+ मिळतील. अपसमच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट पॉइंटला चेंडूला अडवलं गेलं. फेकी करेपर्यंत 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बघा मागच्या इनिंग मध्ये 14 धावांचं जे मॅजिकल ओव्हर मध्ये टार्गेट दिलेलं ते बनवता आलं नाही. आता इथे या उत्तरार्धामध्ये बनवलं जाईल का? गोलंदाज तयार होतोय. फुल टॉस होता, एलिव्हेट केलंय ऑन साइडला, फाइनल खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तदनंतर 1 सिंगल आणखी धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 20 आकड्यावरती. विकेटचा जर विचार केला तर 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले, पण गणेश साई अजून देखील मैदानावरती आहेत.
ज्यांच्यावरती खूप साऱ्या अपेक्षा लागल्यात काशीबाई 11 संघाकडनं. फुलटॉस पायावरती अपील, पण लाईन मध्ये नव्हता चेंडू इम्पॅक्ट करत, ऑप्समच्या बाहेर होता आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती स्थगिती पाहते. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता, नाही चेंडूवर बॅट वरती घेऊ शकले चेंडूला, पण एक 22च्या स्वरूपामध्ये धाव बनवली जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बनते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जोडली जाईल. 21 आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या 2 षटकामध्ये 9-9च्या सरासरी धावा आल्या होत्या 18. तिसऱ्या षटकामध्ये थोडस कलाटणी पाहायला मिळाली, जी 5 चेंडूवरती 2च धावा दिल्यात आणि कदाचित मायनस होताना धावा देखील पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम चेंडू हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल तिथे बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जोडल्या गेल्या त्या टोटल 22 धावा फलकावरती आहेत, त्यामध्ये -2 केल्या जातील आणि म्हणजे धावा फलकावरती आहेत 20. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 26 धावा बनवायच्यात. 12 मध्ये 20 बनवल्यात, 12 मध्ये 26 बनवायच्यात. आमचे गावान मोठा उत्सव हाय, आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय, आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी, आम्हा क्रिकेटचा अभिमान. आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी, आम्हा क्रिकेटचा अभिमान. आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव. साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाला धन्यवाद देतो. साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव. एक मधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. स्पर्धेचं टायटल सॉन्ग UPL अर्थात उमेलमान प्रीमियर लीग 2024 आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि खूप साऱ्या गोष्टी त्या संगीतामध्ये सांगितल्या गेल्यात. साई ग्रुपचे आभार देखील मांडलेत आणि खऱ्या अर्थाने साई ग्रुपचे आभार मानावे लागतीलच, कारण की इतकी चांगली कन्सेप्ट या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आणली गेली. ज्यामध्ये आपण पाहिलंय की महिलांना देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली गेली, जे लकी ड्रॉस आपण पाहतो त्या माध्यमातून आणि मागच्या 3 वर्षापासून आपण पाहत आलोय. पण या हंगामामध्ये पुरुषांना देखील ती संधी दिली गेली आहे, कारण की पुरुषांसाठी देखील लकी ड्रॉज आहेत आणि त्याचे कुपन्स अवेलेबल देखील झालेत आमच्या आयोजकांकडे. सो कुपन सगळ्यांनी घेऊन जायचे. आणि मनीष पाटील, तुमच्या माहितीसाठी ही UPL ही कशी स्पर्धा आहे की ती स्पर्धा बघण्यासाठी गावातले एकतरी म्हणजे प्रत्येक घरातली एकतरी महिला मैदानामध्ये उपस्थित असते 2 दिवस. नक्की असणं देखील गरजेचं आहे, कारण की बघा ही स्पर्धा आपलीच आहे, एकोप्याची आहे. म्हटलं होतं ना की वर्षातून 1 ते 2 असे दिवस असावे ना की ज्यामध्ये संपूर्ण गाव एकत्र येतो, त्यामुळे एकजुटता दिसते ती गावाची
आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं ना तर या विश्वामध्ये सर्वात मोठी ताकद तुमची एकजुटीचीच आहे. कारण की लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की काडी एक असली ती काडी कोणीही तोडू शकतं, पण त्या काड्यांचा गुच्छा जर बनवला तर तोडणं देखील तेवढंच कठीण होतं. निश्चितच बरोबर. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. 18 चेंडू अर्थात 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 20 आहेत. 12 मध्ये बनवायचे 26. षटक क्रमांक 4 महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. 26 बनवायच्यात. 13-13चा अवरेज आहे. षटक क्रमांक 4. बॉल तयार. पहिला बॉल फ्लायटेड चेंडू होता, अगदी समोर लँड होताना पाहायला मिळाला आणि तदनंतर स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे धाव बनवली गेली 1 आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली 23-23 या कडा रोहितच्या विपक्षात पहिला चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 23 झाल्यात. अजून देखील 25 धावा येणाऱ्या 11 चेंडू मध्ये बनवायच्यात. रंगतदार मॅच पाहायला मिळते. 2 अंकांची लढत ती मैदानावरती पाहायला मिळते. UPL 2024 मध्ये पकड बनवण्याची ती मॅच आपल्याला या 2 संघांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गणेश साई स्ट्रायकर एंडला. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चेंडू निघून सरळ जाईल सीमारेषा बाहेर. गणेशच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. धन्यवाद डीजे. आणि जे मान्यवर आज सकाळपासून आपल्या यामध्ये उपस्थित आहे, जे टाइम काढून वेळात वेळ काढून जे संपूर्ण दिवस त्यांनी UPLच्या स्पर्धा बघण्यासाठी दिला, त्यांचे सुद्धा साई ग्रुपतर्फे खूप खूप आभार. आणि उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने उपस्थिती नोंदवावी ही साई ग्रुपची अपेक्षा आणि विनंती आहे. धन्यवाद. चला जाऊयात मॅच कडे. सोडू दिलाय चेंडूला, जाऊ दिलाय, पंचांचा इशारा आला. वाईड चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि धाव अतिरिक्तने वाढेल, जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. आता येणारे 10 चेंडू आणि 10 मध्ये धावा बनवायच्या आहेत 20. प्रति चेंडूच्या पाठीमागे 2 ची सरासरी, प्रति षटकाच्या पाठीमागे 12 ची सरासरी. ज्यावेळेस आपण षटक क्रमांक 4 स्टार्ट केलं होतं 13 ची सरासरी होती, आता थोडीशी घसरली आहे, ती जाऊन पोहोचली 12 वरती. 10 चेंडू बनवायच्या धावा विजयासाठी 20 बनवल्या जातील का? आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच पाहायला मिळते. उद्याचा एक सोनेरी पहाट आपण पाळणार आहोत, कारण की उद्या कळेल या स्पर्धेचा मानकरी कोण. फुल टॉस, वो भी गणेश साई के सामने. बहुत बड़ी गलती, निकल गई गेंद 6 रनों के लिए. मैंने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, ये देखा तुझे देखा, ये देखा मैंने देखा तूने देखा, ये देखा तुझे देखा, ये देखा क्या देखा एक दुश्मन जो रास्तों पे प्यारा है, एक दुश्मन. धावा फळकावरती 32 विजयासाठी पाहिजे 14. 9 चेंडू 14 ची मॅच आली आता मॅच जवळ. म्हटलं होतं गणेश साई है तब तक, जब तक गणेश साई मैदान में है तब तक मैच जरूर बनेगी. आणि आता मॅच बनताना पाहायला मिळत आहे. काशीबाई 11 संघाकडे झुकताना पाहायला मिळेल पारडं, पण अजून देखील मॅच संपलेली नाहीये. इथून देखील एक विकेट मिळाला गणेशचा, मॅच पुन्हा बनेल, मग मॅच मध्ये इंटरेस्ट थोडासा वाढेल. हा पहा, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला, त्याच्या आवाक्यापासून दूर. आणखी एक ब्लास्ट, आणखी एक चौकार. धावा फळकावरती 36. 10 धाब्यांची गरज आहे. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता,
पाठवरती नाही घेऊ शकले चेंडूला आणि डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता समीकरण जर बघितलं तर चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या 10. 7-10चे इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या विश्वामध्ये बाकीत नाही करू शकत, काहीही घडू शकतं. कारण की याच क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेक सारे चढ उतार आपण होताना पाहिलेत. अंतिम चेंडू पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. नक्कीच या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण एक चेंडू 6 धावेंची गरज असताना 6 वाईड चेंडू पाहिलेत. 6 चेंडू 1 धावेची गरज असताना 6 डॉट बॉल पाहिलेत. आणि याच क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार जोडले तर 36 धावा होत आहेत, पण 42 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. सो नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. हा पहा लॉफ केलाय साई, गणेश साईच्या बॅटमधनं. अजून एक धमाका, अजून एक तडाखा आणि चेंडूला पाठवलाय षटकाराकरिता. समुद्राची देवी तू समुद्रातून आली, भक्तगणांचा उद्धार कराया देवी निघाली. 17 मध्ये गणेश साईने धावा बनवला 36. जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. आणि वैयक्तिक टोटल या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर बघितलं तर 59 धावा त्याच्या बॅटमधनं निघालात. आणि ऑरेंज कॅपचा होल्डर देखील आहे. सर्वात जास्त धावा त्याच्या नावावरती राहिलात. समीर यांच्या 56 धावा होता, त्यांना आता ओव्हरटेक केल्या. आता कदाचित ही मॅच जशी समाप्त होईल ना, ऑरेंज कॅप गणेश साईच्या नावावरती असेल आणि दोन्ही कॅप त्याच्या नावावरती. ऑलरेडी पर्पल कॅप पहा ऑफ करण्याचा प्रयत्न केलाय हवेमध्ये. मॅच अजून बाकी आहे, मॅच अजून बाकी आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा बनवायच्या आहेत. ये तो बस बाकी है क्योंकि मैच अभी बाकी है. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय. मॅच मी म्हणेन की बनू शकते, फक्त जिंकण्याची जिद्द हवी आहे. विश्वास हवाय स्वतःवरती की मी इथून माझ्या संघाला विजय देऊ शकतो. कारण की अशा प्रकारच्या मॅच देखील या क्रिकेटमध्ये होताना पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील क्रिकेटमध्ये रोखताना पण अनेकदा पाहिलंय. सो मगाशीच म्हटलं होतं ना की नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. आणि त्याच इम्पॉसिबलला आय एम पॉसिबल करून दाखवावं लागेल आता गोलंदाजाला. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. थोडासा इंटरेस्ट वाढला मॅच मधला. बोलो तयार. बॅटची कडा घेतली, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. अपील स्ट्रॉंग होती, श्वास रोखलं होतं एक क्षणापुरती. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 1 धाव ही सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी आता 2 धावांची गरज आहे. आणि स्ट्रायकर एंड वरती गणेश साई प्रमुख खेळाडू. जर गणेश साईला इथून माघारी पाठवलं गेलं येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती तर मॅच मग बनेल. आता प्रयत्न करायच्यात. 4 मध्ये बनवायच्या धावा 2. शेजारी वाढत चाललेत.
गणेश साई देखील ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे, त्यामुळे सहज पद्धतीने मॅच नाही सोडणार तो देखील. बघावं लागेल. हा पहा इनसाइड आउट. चलो टाटा बाय बाय, खत्म कर लिया मुकाबले को, जीत चुकी है मैच काशीबाई 11. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody knows Chris Gayle is a champion. Dini a champion, Bounty a champion, Martin is a champion, Buddy is a champion, Pollard is a champion, Larry is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, धन्यवाद इस्रायल सर. लगेचच जाऊयात आपण व्यासपीठावरती, जिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि आदरणीय विनोदजी केनी साहेब यांच्या माध्यमातून गणेश साई आणि संतोष पंडित यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. आणि मॅन ऑफ द मॅच मुकद्दर का सिकंदर कोण म्हणा आहे गणेश साई. इन्व्हाइट करूयात आपण गणेशला.